ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल. तर पिलूला 2 दिवसांना 3 महिने कंप्लीट होणार आहेत, तर त्याचा फोटोशूट करायचा होता. फोटोशूट हा मी 2 दिवसाआधीच करते. कोणताही असेल, पहिल्या महिन्याचा केलेला होता तेव्हा 2 दिवसाआधीच केलेला, दुसऱ्या महिन्याचं पण सेम तसंच केलेलं. तर मी का असं करते, तर मध्येच काम वगैरे येतं किंवा पिलूचं रडणं वगैरे हे असतं, तर त्यामुळे मी 2 दिवस आधीच फोटोशूट करून घेत असते. तर म्हटलं चला आता आज करून घ्यावा. आता हा व्लॉग येईल 2 तारखेला, तर फोटोशूट करते मी 28 तारखेला. तर फोटोशूट हा आता सीझन चालू आहे सध्या फळांचं. तर म्हटलं चला मग द्राक्षे, टरबूज वगैरे याच्यापासूनच काहीतरी तयार करावं. तर मग बघू आता. पिलू झोपलं आहे आता सध्या तरी. तो उठेपर्यंत मला सगळं आवरून घ्यावं लागेल आणि तो उठला की मग त्याचं आवरून घेणं. तर महाशिवरात्रीच्या वेळेस काय केलेलं मी, तेव्हा 15 दिवस आधी फोटोशूट केलेला, कारण दिदी नव्हती तर तिचे पेपर वगैरे होते. सो दिदी असलं की कसं होतं, पिलूला पाहते किंवा ते बाकीचं जे तयारी करायची असते ते पण करू लागते, तर थोडीशी मदत होते मला. तर आता सध्या तिचे पेपर झालेत आणि ती आहे, तर फक्त आता 2 दिवस आधीच फोटोशूट करते. तर चला मग पाहूयात की आता कसं तयारी करते मी. सो चलो. तर इथं शेवयाचा भात शिजतोय आणि त्यानंतर मी दुपारचं जेवण करून घेते माझं. तर दुपारचं जेवण करून घेतलं आणि लगेच फळं कट करायला घेतलेली. तर बघा आता मी कशी कट करते. तर टरबूज वगैरे कट करून घेतला आणि त्यानंतर द्राक्ष पण कट केले. तर हे बघा असे हार्ट शेपचे कट केलेत. तर सर्व कट करून झाल्यानंतर आता इथे तयारी करून घेते मी. तर तयारी करता करताच मला जावं लागलं, कारण पिलू उठलं होतं. तर म्हणलं त्याचं आवरून घेते आणि त्यानंतर इथं बाकीचं सर्व दिदीने आवरून घेतलं. तर हे बघा किती व्यवस्थित 3 काढले तिनं. माझ्याकडून तरी थोडंसं मोठं झालं पण तिने व्यवस्थित काढले आणि द्राक्षाची फुलं बनवून घेतलेत. तर टरबूज असल्यामुळं ना इथं ते स्वीट असतं ना, तर इथे माशा दिसत आहेत तुम्हाला तशा साईडनं. तर टरबूज काय आम्ही खाल्लं नाही, एवढे हात लागले होते आमच्या दोघींचे पण त्याला, तर ते आम्ही आमच्या म्हशीला दिलं खायला नंतर. तर इथे बघा पूर्ण तयारी झाली आहे. आता पिलूचं आवरून घेते. तर शंभूला तयार केलंय. पिलू इकडे तर शंभू तयार झालाय. आता फोटो काढूया. तर चला. शंभू शंभू इकडे बघ बाबू. तर बघा व्हिडिओ काढायचा. हे बघा ह्यानं काय केलं खाली बघा. हे शंभू काय करतो तसं बाबू? काय झालं? स्माइल देऊ वाटा ना. बाजरी हो. काय झालं बाबा? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं शंभू? काय झालं? स्माइल देऊ वाटा ना. देऊ वाटा ना. हो. एरवी किती हसतो बाबू तू. का म्हण काय झालं? इथं माशी बसली वागाला. न्यू घातलं बाबूने.
न्यू न्यू घातलं शंभू राजानं. शंभू संभा काय बाबू काय. तर फोटोशूट वगैरे केल्यानंतर शंभूची एक झोप झाली. तो आता उठलाय. बघा कसा आहे. शंभू शंभू काय झालं काय झालं. ओ ओ थांब थांब 2 मिनिटं 2 मिनिटं मम्मा आली थांब. तर त्याची झोप झाली एक शंभूची. त्यानंतर काय काय तो असाच करतोय आता सध्या तरी. मी त्याला घेतलं आणि मांडीवर घे म्हणून बसतोय. शंभू थांब शंभू बाबा वागा चल इथेच इथे चल चल पकड 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 हातात. काय झालं काय झालं काय झालं हे बघ हे बघ काय झालं काय झालं बस 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 बस. थांब ना बाबू थांब ना मागा थांब ना सोन्या थांब ना. तर त्याची झोप वगैरे झाली आणि आता 5 वाजले. तर आमचं चहा वगैरे प्यायची वेळ झाली आहे. तर चला मी आता चहा वगैरे पिते आणि शंभूला पण बघावं लागेल आता. त्याला घेऊन बसते थोडंसं. हा ना घेऊन बसायचं ना घेऊन बसायचे. तुम्हाला दाखवते मी. तो आता तुम्हाला असं वाटत असेल तो रडतोय पण बघा आता कसा हसतोय तो. तो फक्त आवाज करतोय असं वाटतं. दुसऱ्याला असं वाटतं की तो रडतोय. तर थांबा मी तुम्हाला दाखवते. काय झालं शंभू काय झालं बाबा का म्हण. अगं बाई शिंक आली. असली कसली शिंक मम्मा सारखी एवढी मोठी आ. शंभू शंभू बाळा त्याच्याकडे मोबाईल केला की त्याची स्माईलच जाते आणि मोबाईल साईडला गायला तर बघा कसा हसतो तो पण. असं काय झालं का म्हणून रडतो. पकड पकड मम्माच्या हाताला पकड मम्माच्या बोटाला पकड 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 बाबू पकड माशोने पकड. काय तर चहा वगैरे पिला आणि इथे झाली संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ. तर दीदी भाकरी वगैरे बनवत होती आणि गाजरं पण होते. तर दीदीला गाजराचा हलवा खूप आवडतो. तर तिने माझ्याकडं गाजरं खिसायचं काम दिलेलं. मध्येच पिलू उठलं तर तिकडे जाऊन आले. त्याला परत झोपवलं आणि परत गाजरं खिसाय बसले. तर आता दीदीला गाजरं वगैरे खिसून देते तयारी करून देते आणि बाकीचं सर्व ती करते. तर मम्मी इथे राशनचे तांदूळ घेऊन आली आहे कारण आम्हाला आता राशन बंद झालं आहे. पहिले जेव्हा राशन खूप यायचं तेव्हा आम्हाला तांदूळ म्हणजे सरत नव्हते खाऊन उरायचे आणि आता तांदूळ नाही येत सो पुरतच नाहीत किती पण आणा कारण आमची तर वरण भात खूप लागतो. दीदीनं सर्व आवरून घेतलं. जेवण वगैरे पण झालं माझं आता आणि आत्ता वाजले तर 9. तर पिलू पण झोपी गेले. त्याला झोपी घातली आणि मीही झोपी जाते आता कारण मला संध्याकाळी पण उठावं लागतं त्याला फीड करण्यासाठी. सो आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय.